हरे कृष्ण मित्रांनो, आज आपला स्टे म्हणजे मुक्काम होता बल्लाळेश्वर पाली या ठिकाणी। आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि सर्वांची अंघोळ वगैरे झाली आहे। आणि आता आम्ही निघालो आहे महडचा गणपती भेटूया महडमध्ये। आमचा जो स्टे होता भक्त निवासमध्ये बल्लाळेश्वर या ठिकाणी। खूपच छान आणि सुंदर सोय होती। कधी तुम्ही आलात तर इकडे स्टे करू शकता। खूप सुंदर आणि एकदम सवलती दरामध्ये इकडे रूम्स अवेलेबल आहेत आणि सर्व सुखसुविधा आहेत आणि कधी तुम्ही इकडे येऊन याचा लाभ घेऊ शकता। भेटूया आता महडमध्ये। पालीचा बल्लाळेश्वर इथून जवळपास 40 किलोमीटर। आम्ही पोचलो महडचा गणपती। महडचा वरदविनायक अष्टविनायक गणपतींपैकी वरदविनायकाचा चौथ्या स्थानावरचा मानाचा गणपती मानला जातो। आणि आपल्या या यात्रेमध्ये वरदविनायकाचे दुसरे दर्शन आज आपण करत आहोत। आणि या वरदविनायकाची कहाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। भक्त गुंतस्मत जेव्हा त्यांच्या मातेच्या शापामुळे त्यांनी गणेशाची तपस्या केली आणि या मंदिराचा निर्माण केला, ज्या मंदिराला आपण आज वरदविनायक या नावाने ओळखतो। असं म्हणतात की भगवान गणपती स्वतः इकडे निवास करतात। वरदविनायकाची मूर्ती जवळच्याच एका तळ्यामध्ये बुडालेली दिसली होती। ती मूर्ती जी आहे थोडीशी जीर्ण होती। काही दिवसानंतर भक्तांनी या मंदिराचा विस्तार केला। या मंदिराचे तोंड म्हणजेच या मंदिरातील मूर्तीचे तोंड हे पूर्व दिशेला आहे आणि सोंड डाव्या बाजूने आहे। मूर्तीच्या बाजूलाच एक दिवा सतत पेटत असतो आणि तो दिवा आज सुद्धा सतत पेटतच आहे। हा गणपती म्हणजे एकुलता एक असा गणपती आहे ज्याला भक्त स्वतः फूल प्रसाद स्वतः चढवू शकतात। फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा। सुंदरसा असा ग्रुप आपला आणि पाठीमागे तळे। आपल्या आपल्या बॅगा घ्या, दुसऱ्याच्या घेऊ नका। वरदविनायक महडचा गणपती आणि त्या गणपतीच्या बाजूलाच आहे गावदेवीचे मंदिर। इकडे पण झाला फोटोशूट आणि दर्शन पण झाले खूप छान असे श्री वरदविनायकाचे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। महडचा श्री वरदविनायकाचे दर्शन करून आता परत आलो आम्ही पार्किंगकडे आणि आता देहू आळंदीचा प्रवास। चला चालू आहे बसमध्ये। मी काढलं आहे हे ड्रायफ्रुट्स, या ड्रायफ्रुट्स खायला। आणि आता आपली गाडी थांबली आहे इकडे आणि हे मंदिर आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, धाकटी पंढरी, टाकई। आपण आता होतो महाडच्या गणपतीचे दर्शन केले, इकडेच होते ह्या साईडला। आणि बघू शकता किती सुंदर नजारा आहे हा, खूपच छान। आणि इकडे आहे धाकटी पंढरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि समोरच आपली गाडी उभी आहे। आपण इकडे खरं तर थांबलो आहे नाश्त्यासाठी। सकाळचा नाश्ता अजून झाला नाही आणि आता सध्या वाजले आहेत जवळपास 10। आता थोड्याच वेळात नाश्ता होईल, मस्तपैकी नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर पुढे निघूया। आणि इकडे आम्हाला दिसली छोटीशी गोगलगाय। तिला ना रस्त्याच्या बाहेर टाकारे कोणतरी पाहिली। आमच्यातल्या एक ताई आहे, त्या हाताने येऊन तिला बाजूला टाकतात म्हणजे कोणतरी पाय देऊ नये म्हणून। कुंडीत टाका। हा मंदिरात आल्यानंतर
गोड आहे कृष्ण एकदम. हा माझ्या निधी बाळासारखा. चालू आहे स्वयंपाक. खूप छानपैकी मस्त असं पोटभर जेवण करून या आपल्या मंदिरामध्ये आम्ही निघालोत परत पुढच्या यात्रेसाठी. तुझं नाव काय आहे? अनन्या. दुपारी जवळपास 3:30 वाजता आम्ही पोहोचलो देहू या देवस्थानी. आणि आम्ही आता पोहोचलो आहे नदीच्या काठी पाय धुण्यासाठी. सध्या पाऊस काळ भरपूर असल्यामुळे मस्त असं पाणी नदीला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर 14 टाळकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देहू गाव. मंदिराचे बांधकाम चालू आहे. हीच ती पालखी ज्या पालखीसाठी आपण खूप पळत होतो आणि पळत पळत आपले दर्शन झाले एका दिवशी माऊलींच्या पालखीचे आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे सुद्धा. समोर आहे मंदिर संत तुकाराम महाराजांचे आणि खूप छान मंदिराचे दर्शन झाले आणि पोटभर प्रसाद सुद्धा मिळाला. आणि आईने नाही घेतला कारण की आईचा आज उपवास आहे. आणि हा हे मंदिराचे प्रांगण पूर्ण दगडी बांधकाम. श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर. तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या बाजूलाच आहे संत बहिणाबाई शिवरकर. तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या बाजूलाच उजव्या साईडला संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव मंदिराचे दर्शन केल्यानंतर हे आहे बाजारपेठ.
तुकाराम महाराजांच्या मंदिराचे दर्शन करून आल्यानंतर आता आम्ही आलो आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदेह वैकुंठ गमन स्थान गोपाळपुरा, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले ते ठिकाण। ज्या दिवशी तुकाराम बीज असते हां सगळे पान असे वर होतात, वर असे आणि असा इथं कीर्तन भजन चालू असतं ना तेव्हा। हां हां खूप महाग आहे का? आई घेतलं नाही आम्ही। आता हे कोणासाठी आणलं? हे सुनासाठी, हे 2 लिकींसाठी आणि पर्स आहे वाटतं। हे पाय ओढणे आहेत मुलींसाठी, नातासाठी। हे काय आहे? देहूचे दर्शन करून आम्ही निघालो आता आळंदीला। देहूमध्ये तुकाराम महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आता आलो आहोत आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन करण्यासाठी। आणि आता आम्ही चाललो आहे नदीच्या किनारी पाय धुण्यासाठी। पाय धुवून नंतर आपण जाऊया माऊलीचे दर्शन करायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आपण आलो आहोत अष्टविनायक यात्रेला। तर अष्टविनायक यात्रेमध्ये देहू आळंदी कशी काय, तर ॲक्च्युली आपला जो वारकरी समाज आहे तो आपल्यासोबत आहे, त्याच्यामुळे आपण आलो आहे पुण्यामध्ये। तर पुण्यामध्ये आल्यानंतर देहू आळंदी तर दर्शन झालंच पाहिजे, त्याच्यामुळे आपण आज देहू आळंदी महडचा गणपती या गोष्टी आज केल्या। आणि आता सध्या आपण आहोत आळंदीमध्ये नदीच्या किनारी। तर आता आपण निघालो आहेत नदीमध्ये पाय वगैरे धुवून मस्तपैकी स्वच्छ आता माऊलीचे दर्शन करूया। शिवलिंग ना। आणि आता आपण सध्या आहोत मंदिराच्या मेन गेटच्या बाहेर, पाठीमागे आहे मेन मंदिर। श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर। आणि आता आपण आलो आहोत मंदिराच्या आवारामध्ये।
दर्शन करून आता जस्ट आलो बाहेर आणि खूप छान असे दर्शन झाले माऊलींचे. जे काही भाविक आहेत ते फुगड्या खेळताना. आदिशक्ती मुक्ताबाई. ओम नमः शिवाय. हर महादेव. हर हर महादेव. रात्रीच्या 10:30 वाजता आळंदीवरून आम्ही आलो ओझरचा गणपती आणि आता आम्ही मंगलमूर्ती भक्त निवासमध्ये थांबणार आहोत. तर मित्रांनो, फायनली रूम झाली आणि आपल्याला हा रूम भेटला आहे आणि आज आपला स्टे याच रूममध्ये आहे. आणि आज आपण केलं महाडचा गणपती आणि त्याच्यानंतर देहू आणि आळंदी आणि रात्रीच्या आम्ही आलो आहे आता सध्या ओझरमध्ये आणि उद्या सकाळी ओझरच्या गणपतीचे दर्शन घेऊया. आणि कारण की आज इकडे ओझरला पोहोचायला रात्रीचे 11 वाजले आहेत. आता सध्या 11 वाजले आहेत आणि मस्तपैकी जेवण पण झालं आहे आमचं. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या अष्टविनायकचे किती गणपती होतात ते उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघूया. आजचा हा ब्लॉग इथे संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.